दिनांक 22 फेब्रुवारी 2026 आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गजानन महाराज प्रगट दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मनीषा ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली व त्यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले। कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत एका पीडित मुलीला न्याय मिळवून देत सत्याचा विजय घडवून आणल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमास प्रभागातील अनेक नगरसेवक, भाजपा एनजीओ आघाडीचे पदाधिकारी, भाजपा एनजीओ आघाडीच्या नागपूर अध्यक्ष काकी गुजर तसेच HRPCचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन नंदकिशोर चरडे गुरुजी, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी केले होते। समाजासाठी निरंतर कार्य करण्याची प्रेरणा देणारा हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। खरोखरच मनीषाताई ठाकरे, आपण मला खूप आपला अभिमान वाटते की आपण चांगल्या प्रकारे महाराज केस हँडल केली आणि त्या मुलीवरती जो अन्याय झाला होता आपण त्या पियाला अशा प्रकारे आवाज रस्त भाषण दिलं की त्याला ते मजबूरीने त्याला काम करणं पडलं। ते काय वाजवा असंच शाहीद मी त्यांना विनंती करतो आपण शब्द बोला। सर्वांना माझा जय गजानन जरा जय गजानन। दादांनी माझा परिचय दिलेलाच आहे। मी डॉक्टर मनीषा ठाकरे, ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम याची फाउंडर चेअरमॅन आहे। इथे आपले सगळे गजानन भक्त आहेत पण ओळखीचेही सगळे आहेत आणि त्याचा मला खूप आनंद होतोय की हे सगळे गजानन भक्त आहेत। दादा यांनी इथे मला आमंत्रित केलं, स्वागत केलं, त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आणि ज्या कार्याबद्दल ते बोलत आहे ते आपलं एक सामाजिक कर्तव्य आहे, समाजाला आपलं काहीतरी देणं आहे म्हणून करायचं आपण, कारण सामाजिक कार्य ही जी वृत्ती आहे प्रत्येकाच्याच मनात राहिली पाहिजे आणि त्याच बांधिलकीमध्ये यांनी एवढा मोठा कार्यक्रम उभारलेला आहे। त्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या। पुनस्व अभिनंदन आणि आभार की आपण इथे मला आमंत्रित केलं। धन्यवाद। धन्यवाद ताई, आपण आपला अमूल्य वेळ काढला। जय गजानन। असं आहे, एक महिला सबके भारी, असं काम राहते। एक महिला